बांधवांच्याकडे देखील सरकारची बघण्याची दृष्टी कशा पद्धतीची आहे हे आपण सगळे जाणता आणि म्हणून महाराष्ट्रातल्या शेतकऱ्यांनी हा आक्रोश मोर्चा काढलेला आहे। आपल्या महाराष्ट्रातल्या शेतकऱ्यांच्या तर जागृती झालेलीच आहे, पण सरकार मात्र या सगळ्या दृष्टीने दुर्लक्ष करणारं सरकार आहे। सरकारला कर्जमाफी करायची नाही, 7/12 कोरा 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 सांगणारं सरकार आता कर्जमाफी बद्दल बोलत नाही। तिघांचं सरकार एकमेकावर जबाबदारी ढकलतंय। आपल्याला महाराष्ट्रातल्या शेतकऱ्याला दिलासा द्यायचा असेल तर अतिवृष्टीने संकटात आलेल्या ताबडतोब मदत मिळवून देणं आणि महाराष्ट्रातल्या शेतकऱ्यांचा 7/12 कोरा करून घेणं हे आपल्या सगळ्यांच्या दृष्टीने महत्त्वाचं आहे। आणि म्हणून आज पवार साहेबांच्या नेतृत्वाखाली या ठिकाणी नाशकात हा प्रचंड मोठा मोर्चा आपल्या सर्वांच्या समोर निघालेला आहे। मला खात्री आहे की राज्याचं सरकार जागा होईल। राज्याच्या सरकारने निवडणूक येण्याच्या आधी जी आश्वासनं दिली त्यातली कोणती आश्वासनं पूर्ण करत नाहीये सरकार, पण किमान आमची अपेक्षा आहे की महाराष्ट्रातल्या शेतकऱ्याला तरी फसवू नका। 7/12 कोरा कोरा करण्याची तुमची जी घोषणा आहे ती पुढच्या महिन्यात 2 महिन्यात सत्यतेत आणण्याचं काम महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आणि त्यांच्या मंत्रिमंडळाने करावे अशी मी अपेक्षा करतो। आणि प्रचंड मोठ्या संख्येने आपण इथं खानदेशातून, मराठवाड्यातून, पश्चिम महाराष्ट्रातून इथं आलात त्या सर्व शेतकऱ्यांचे आणि कार्यकर्त्यांचे आभार मानतो आणि माझं लांबलेलं भाषण पूर्ण करतो। धन्यवाद। यानंतर अगदी 2च मिनिटात कराळे मास्तर आपलं मनक करणार आहेत। आदरणीय पवार साहेब, या विचार मंचावर असलेले सर्व मान्यवर, देवा भाऊनं